आपण आज काळाबरोबर गेलो पाहिजे, शिकलो पाहिजे। 1980 पासून आरक्षणासाठी भांडण सुरू आहे। आपण वर चढलो, त्याचा जर आदर होत नसेल तर काय उपयोग। ओबीसी मराठा आरक्षण करिता लाखोच्या सभा घेत आहे। शेवटची लढाई जिंकता आली पाहिजे व ते कार्यकर्त्यांना प्रभावीपणे मांडता आली पाहिजे व सर्वांनी येणाऱ्या 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिनानिमित्त श्रीमुक्ती परिषदेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात आपले मत मांडले। या प्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनूने, विदर्भ प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रमेश गजबे, नागपूर प्रभारी कुशल मेश्राम, भंडारा प्रभारी भगवान बोंडे, महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, नगरसेवक राजू लोखंडे, संगीता गोंधनकर, रवी शेंडे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। भारिप बहुजन महासंघाचे असणारे अध्यक्ष अशोक सोनवणे, कुशल मेश्राम, जिल्ह्याचे अध्यक्ष रवी शेंडे, महिला अध्यक्ष आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, एका शेवटची लढाई असं मी म्हणेन, हिला सुरुवात झाली। शेवटची लढाई आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच्यानंतर लढाई नाही, शेवटची लढाई म्हटली म्हणजे जय किंवा पराजय। त्याच्यामुळे ह्या शेवटच्या लढाईला जे आहे ते आपल्याला असताना सिद्ध झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचं असताना आखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ही शेवटची लढाई जिंकायची असेल तर पहिल्यांदा मला माझी भूमिका जी आहे ती स्पष्टपणे मांडता आली पाहिजे। कार्यकर्त्यांना ती मांडता आली पाहिजे। ती कार्यकर्त्यांना मांडता आली तर तिथे असणारा लोक आपण काय म्हणतोय ते असणारा ऐकायला असतात, उत्सुकता असते। मी काही जे घडून गेलेलं आहे त्याच्यावरतीच भाष्य करत राहिलो तर समोरचा म्हणतो अरे हे तर घडून घेतलंय, नवीन काही आहे, याला तर काय कळत नाही, याला तर घडवता येत नाही, आणि याला कळवता येत नाही, घडवता येत नाही, मग ह्याच्या पाठीमागे जा कशाला। त्याच्यामुळे मी काळाबरोबर राहिलो पाहिजे ही पहिल्यांदा मी शिकलो पाहिजे। म्हणजे मला 70चा कालखंड आठवतो। तेव्हा आरक्षण फार नव्हतं, पण 80 जसं आलं, 85 जसं आलं तर या आरक्षणावरनं भांडणं सुरुवात झाली आणि भांडणं सुरुवात होता होता आरक्षणचा एक अधिकारी मिळाला की त्या असं म्हणायला जायचं सरकारी जावई आला। म्हणजे हा सरकारचा जावई झाला। कालांतराने आपण असं बघतोय की व्यवस्थेतला प्रत्येक माणूस हा आता सरकारचा जावई व्हायला लागला। काही जणांना आरक्षणाचं महत्त्व अगोदर कळलं, काही जणांना नंतर कळलं, परिस्थितीने घडवलं।
मी काही जणांची याच्यावरची असणारे भाषणं बघतो ते त्यावेळेस उपरोक्त तर मी एकाला बोलवलं, ये रे इकडे जरा. थोडं काय म्हटलं, हे जे कपडे घातले, सामूक घातले, शिक्षण घेतले, डिग्री घेतली, ही तुला कशामुळे मिळाली? तर म्हटलं साहेब आरक्षण होतं म्हणून. आणि म्हटलं आता बोललास काय? सॉरी म्हटलं आणि गेला. म्हणजे मी ज्या शिडीने वरती चढलो त्या शिडीचा असताना मला आदर नसेल, ज्या शिडीने मी वरती चढलो त्या शिडीचा मला जर आदर नसेल तर ती मोडली काय आणि न मोडली काय, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, असंच मी त्या ठिकाणी पाहतोय. आणि तिकडनं बेफिकीरपणाची असणारी वृत्ती वाढते, गृहीत धरण्याची असणारी वृत्ती त्या ठिकाणी वाढते. आज आपण बघत असाल की एका बाजूला ओबीसी आपलं आरक्षण टिकेल का म्हणून असणारा लाख लाख 2-2 लाखाचे असणारे सभा चालले, आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलाच्या निमित्ताने आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजेत म्हणून लाखाच्या सुद्धा सभा चालल्यात. आता ही जी परिस्थिती आहे हळूहळू इथली व्यवस्था ही आता मान्य करायला लागलेली आहे की आरक्षण हे शासनामधलं शिरकाव करण्याचं, सहभाग होण्याचं एक माध्यम आहे आणि ते माध्यम आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे जो सिद्धांत आपण असणारा सुरुवात केला, चालवला, पुढे घेऊन गेलो, आज त्याचं सार्वत्रिक होत आहे. या सार्वत्रिकपणाचा आपण धिक्कार करायचा की या सार्वत्रिकरणाचा स्वीकार करायचा. मी याला बोलवलं होतं, माझं विचारण्याचा त्याचा उद्देश हाच होता की जे सार्वत्रिक होत आहे त्याचा तू धिक्कार का करतोय, ज्याचं सार्वत्रिक होते त्याचा तू धिक्कार का करतोयस, तुझ्या उपरोक्त बोलतोयस त्यावेळेस तू जेव्हा आलास तेव्हा तू स्वतःलाच शिवाय देतोयस हे तुझ्या लक्षात येत नाही का? आणि म्हणून आपल्याला सुद्धा व्यवस्था हा कळवून आपल्याला त्या ठिकाणी मांडावं. आता बाबासाहेबांनी असणारा मनुस्मृती याचंच दहन केलं. आपल्याला त्याचं समर्थन करता आलं पाहिजे. समर्थन काय करता आलं पाहिजे तर धर्माचे भाग किती, तर 3 भाग. धर्माचे भाग किती तर 3 भाग. एक भाग संस्कृतीचा भाग, पहिला भाग विचाराचा भाग, आणि तिसरा भाग प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये, प्रत्येक धर्म व्यवस्थेमध्ये समाज रचना कशी असावी याचा असणारा भाग. बाबासाहेबांचा जो लढा होता तो धर्मातल्या समाज व्यवस्थेच्या विरोधातला लढा होता. समाज व्यवस्थाच विषमतावादी होती. ही समाज व्यवस्था महिलांना कैद करणारी होती. सिद्धार्थ कॉलेजमधलं सिद्धा हे मासिक निघायचं,
त्या मासिकामध्ये असणारा एक लेख बाबासाहेबांनी लिहिला होता, हिंदू धर्मातली इंदोगामी आणि एक्झोगामी. इंडो ह्या शब्दाचा अर्थ म्हटला म्हणजे आतमध्ये ठेवणं. एक्झोगामी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की बहिष्कार करणं. म्हणजे ह्या बंदिस्त व्यवस्थेमध्ये महिलांना कशा रीतीने बंदिस्त करण्यात आलं होतं त्याचा त्यांनी असणारा एक आलेख त्या ठिकाणी मांडला. हा आलेख सगळ्या महिलांसाठी आहे. म्हणजे हिंदू धर्मातल्या सर्व महिलांना तो असणारा त्या ठिकाणी लागू होतो आणि म्हणून त्याची सुधारणा व्हावी. एका बाजूला ती व्यवस्था त्यांनी जाळली, ह्याच्याबद्दल दुमत नाही की ही वाईट आहे, हिला आपण टाकून दिली पाहिजे म्हणून त्यांनी जाळून टाकलं. पण दुसऱ्याच बाजूला त्याच महिलेला व्यवस्थेमध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि ही नवीन व्यवस्था काय असावी याचा आराखडा त्यांनी हिंदू कोर्ट बिलामार्फत मांडला. आपण असणारा हिंदू कोर्ट बिल हे फक्त महिलांचा अधिकार म्हणून त्या ठिकाणी बघतो, पण संविधानातली काही कलमं आणि हिंदू कोर्ट बिल असं जर आपण पाहिलं तर समाज व्यवस्थेमधला म्हणजे हिंदू धर्मातल्या समाज व्यवस्थेचा नाविन्यानं भाग काय असावा त्याची असं त्यांनी मांडणी केली. आणि म्हणून मी म्हटलं की आपण काही गोष्टी मांडणार कसे ह्याच्यावरती अवलंबून आहेत. काही गोष्टी टीकात्मक मांडाव्या लागतात ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण काही गोष्टी सकारात्मक मांडाव्या लागतात आणि ते सकारात्मक मांडायचं असेल तर मग आपला त्याच्यावरती ज्याला आपण म्हणतो की एक अभ्यास पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. अभ्यास पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती आपण सगळ्यांनी अंगीसात केली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. ती मांडता आली नाही तर कुठलंही आंदोलन मोडणं फार सोपं होऊन जातं. ती मांडता आली नाही तर कुठलंही आंदोलन मोडणं सोपं होऊन जातं. काय का अगोदरच आपल्या डोक्यामध्ये कप्पे हे निर्माण झालेले आहेत. अगोदरच कप्पे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. फक्त त्या कप्प्यांना उजागर करावं लागतं आणि उजागर करून हे आंदोलन त्याच्यामध्ये बसवावं लागतं. ते बसवलं की ते कप्पा होऊन जातो आणि माझं काही घेणं देणं आहे त्याच्याशी, अशाच स्वरूपाची एक भाषा व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून इथे सगळ्यात मोठी गरज जी आहे ती सार्वत्रिकरणाची गरज आहे. सगळ्यात मोठी गरज जी आहे ती सार्वत्रिकरणाची गरज आहे आणि ती सार्वत्रिकरणाची गरज आपण असताना भागू शकलो ते इथे एकलकोंडीशाहीचं जे असणारं राजकारण चाललेलं आहे किंवा एकलकोंडी बसवण्याचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला आपण असं त्या ठिकाणी थांबवू शकतो. मान्य आहे मला की हा लढा मोठा आहे, सगळं आहे, पण तो लढला गेला पाहिजे. आपण अशा कटघऱ्यावरती या ठिकाणी उभे आहोत की जो बदल आणला तो आता आपल्याला टिकवायचा आहे. या देशामध्ये वातावरण असं करण्यात आलेलं आहे
की पुन्हा म्हणून जिवंत होतोय का अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यालाच बाबासाहेबांनी रेव्होल्यूशन आणि काउंटर रेव्होल्यूशन असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती असं जे मांडलेलं आहे ते काही राजेशाहीच्या संदर्भात नाही मांडलं. ते त्यांनी इथले जे संत निर्माण झाले त्यांच्या माध्यमातून मांडले. ते चार्वक असेल, चार्वकनी ही व्यवस्था उद्ध्वस्त केली. चार्वक नंतर महावीर आहेत, महावीर नंतर बुद्ध आहेत, बुद्ध नंतर असणारा गुरु नानक आहेत, गुरु नानक नंतर असणारा रविदास आहेत, रविदासानंतर तुकाराम आहेत, तुकारामानंतर असणारा आपल्याला मग आपण शाहू फुले आंबेडकर असं त्या ठिकाणी घेतो. हा इथल्या विरोधातला, व्यवस्थेच्या विरोधातला, मनुच्या विरोधातला ही सगळी लढे आहेत. ते यशस्वी होताना आपल्याला दिसतात, पुन्हा पराजय होताना दिसतात. आणि म्हणून त्याला नाव बाबासाहेबांनी दिलं रेव्होल्यूशन आणि काउंटर रेव्होल्यूशन. तुम्ही एकदा क्रांती सुरुवात केली की प्रतिक्रांती ठिकाणी होते, कारण का इंटरेस्ट आहेत. तिथे ज्याला आपल्याला म्हणता येईल की गुंतलेलं आहे, आणि मग ह्या गुंतलेल्या भूमिकेतून बाहेर काढायचं असेल तर बाबासाहेब असं म्हणतात की सार्वत्रिक होणं ही गरजेचं आहे. सार्वत्रिक झालं की त्याचा असणारा मालकी एकाकडे जात नाही, ती सगळ्यांकडे जाते. आणि हाच वाद लक्षात घेऊन तर आपण असं पाहिलं असेल की आदिवासींच्या संदर्भात बोलत असताना बाबासाहेब असं म्हणाले की आदिवासींना हिंदू कायदा लागता कामा नये, त्यांच्यासाठी तुम्ही असताना स्वतंत्र कायदा करा. वेळ नाही, नाहीतर नवीन त्यांच्या संस्कृतीचा असणारा, त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या विचारसरणीचा हा कायदा केला असता. म्हणजे ह्या देशातला 15% आदिवासी हा जो घटक आहे, या घटकाच्या जीवनाबद्दल बोलत असताना बाबासाहेब असं म्हणाले होते की हिंदू कायदा त्यांना लागता कामा नये, त्यांचा वेगळा. कारण का ते त्यांचं जगणं मार्क्सची जवळ होतं, कारण का सामूहिक जगणं हा त्यांचा असणारा एक भाग होता. आणि दुसऱ्या बाजूला इथे व्यक्तिगत अधिकार अशा रीतीची असणारी चर्चा होती. आणि म्हणून सामुदायिक आणि व्यक्ती हे जर बघितले तर दोन वेगवेगळी टोक आहेत. यांचा कधीही मेळ होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून सामुदायिक विरुद्ध व्यक्ती असा जो सामाजिक आदिवासीचा इतरांचा लढा होता, त्याला बाबासाहेब असं म्हणाले होते की इथे असणारा हिंदू कोड बिल हे असणारा हिंदू कायदा हा आदिवासाला लागता कामा नये. त्याचा जो पारंपरिक कायदा आहे, जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंत पारंपरिक कायदा त्याला लावण्यात हवा अशी असणारी परिस्थिती आहे. आपण आता बाबासाहेबांना मांडताना भावनात्मक मांडण्याचे ऐवजी
तो तर मांडलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्याच बरोबर या आधुनिक काळामध्ये बाबासाहेब एक विचारवंत म्हणून बाबासाहेब, देशाला घडवणारे म्हणून बाबासाहेब, असं जर आपण असताना मांडत गेलो तर इथे सार्वत्रिकरण करणं सोपं होतं, हे आपण असं लक्षात घ्या. आपला जो जोर असला पाहिजे, आपला जो आत्ताचा काळ असला पाहिजे, हा सार्वत्रिकरणाचा असणारा कालखंड असला पाहिजे. आणि तो सार्वत्रिक करण्याचा कालखंड आपण जर यशस्वी करू शकलो तर आपला विजय झाला, हे लक्षात घ्या या 2024च्या निवडणुकीमध्ये. नाहीतर आपला विजय नाही.